नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुला जपणार आहे मी या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत ते म्हणजे मीराचं आणि अथर्वचं लग्न हे लग्न मंडपात लागणार आहे। तर मग मित्रांनो, माया कुठे असणार हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात आलाय। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण इथे पाहतो की मायाला ही गोष्ट व्यवस्थित कळालेली असते की मीराला माझ्याबद्दलचं सगळं सत्य कळालेलं आहे। आता जर मी मीराला बंदोबस्त तिचा नाही केला तर ती खाली जाऊन सगळ्यांना खरं सांगेल, म्हणून आता माया ही मीराला एका खोलीमध्ये बंदिस्त करून ठेवते। तर आता इकडे बाबा अथांग साग प्रयत्न करून अंबिकाला त्या कवचातून सोडवतात आणि त्यानंतर आता अंबिका ही बाबांना सांगते की बाबा, आता ताबडतोब सगळ्यात अगोदर मला जिथे अथर्वचं आणि मायाचं लग्न सुरू आहे तिकडे घरी जावं लागेल आणि हे लग्न थांबवावं लागेल। जर अथर्व बरोबर मायाचं लग्न झालं तर संपूर्ण सर्व उद्ध्वस्त होऊन जाईल आणि मला काही उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही आहे। मग आता इथे त्या ठिकाणी अंबिका पोहोचलेली असते आणि अंबिकाने मायाला एका रूममध्ये बंद करून ठेवलेलं असतं आणि मीराला तिने सोडून दिलेलं असतं। मग आता ती खाली येऊन बघते तर काय, लग्न मंडपामध्ये लग्नविधी हे सुरू झालेले असतात, पण नवरीच्या चेहऱ्यावरती पूर्णपणे पदर असतो, त्यामुळे आतमध्ये नवरी कोण आहे, नवरीचा चेहरा कोणालाही दिसत नसतो। आता लग्नाचे विधी सुरू झालेले असतात, गुरुजी मंत्रोपचार करतात, सप्तपदी होतात, हार घालण्याचे विधी, मंगळसूत्र घालण्याचे विधी, सगळे विधी पूर्ण होत असतात। इथे आता अंबिका मात्र हे सगळं बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो। ती विचार करते, मी तर मायाला वरती खोलीमध्ये बंद करून ठेवलंय, मग लग्न कोणाबरोबर होत आहे आणि हे सगळे विधी कोण करत आहे? लग्नात ही मुलगी कोण आहे जी नवरीच्या वेशात आहे? हिच्या चेहऱ्यावर पदर आहे, त्यामुळे काही कळत देखील नाहीये। आता अंबिका काही दुसरं करू देखील शकत नसते। आता लग्नाचे विधी हे पूर्ण झालेले आहेत, तुम्ही आजपासून पती पत्नी झालेले आहात असं गुरुजींनी सांगितल्यानंतर मंजिरी ही पुढे येते आणि आता अनन्याला सांगते, अनन्या बाळा जा, वरून आरसा घेऊन ये, आपल्याला तुझ्या वहिनीचं सुनमुख बघायचं आहे। आणि मग ती आता नवरीच्या वेशात जी मुलगी उभी असते तिला वाटत असतं की ती माया आहे आणि ती तिला म्हणत असते, माया बाळा, आता मी तुझं सुनमुख बघणार आहे। खरं तर आपल्या घराण्याची अशी पद्धत आहे की लग्नाच्या आधी सासूने सुनेचं सुनमुख बघायचं नसतं, पण आता मी तुला पूर्वीपासून ओळखत होते, तरीसुद्धा आता मी तुला माझ्या मांडीवरती बसवून तुझं सुनमुख बघणार आहे। आता अनन्याने आणलेला असतो आरसा, मग मंजिरी खाली बसते, मंजिरीच्या एका बाजूच्या मांडीवरती अथर्व बसतो, दुसऱ्या बाजूच्या मांडीवरती ती मुलगी बसते आणि मग आता ज्यावेळेस मंजिरी अगदी मायेने पदर बाजूला करते तर तिथे माया नसून असते ती म्हणजे मीरा, आणि मीराला बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो की हे कसं शक्य आहे। इतक्यात त्या ठिकाणी आता माया पोहोचलेली असते, थांबवा हे सगळं, मी नाही, ही मीरा आहे असं ती जोरात ओरडते आणि मग ती मीराचा हात पकडून मीराला घराच्या बाहेर घेऊन येते आणि जोरात ढकलून देत म्हणते, लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना? अगं रस्त्यावरून उचलून आणलं होतं ना आम्ही तुला, किती उपकार केले होते तुझ्यावरती, आश्रितासारखं तुला आमच्या घरामध्ये ठेवून घेतलं होतं आणि तू काय केलंस, फसवणूक केलीस आमची, ताबडतोब चालती हो इकडनं। आता मीरा उठते आणि तिकडनं जात असते। इतक्यात मागून वेदा मीराला, आई थांब ना अशी हाक मारते। आता वेदा ही इतके वर्षांपासून बोलत नाहीये, डॉक्टरांची स्पीच थेरपीसुद्धा वेदाच्या पुढे हात टेकून खाली बसली, पण तरीसुद्धा वेदाच्या तोंडातून शब्द फुटला नव्हता। पण आज अंबिका गेल्याच्या नंतर कितीतरी वर्षांनंतर वेदाने आई थांब ना असे शब्द उच्चारले होते। सगळ्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता। त्याबरोबर अथर्व पुन्हा वेदाला म्हणतो, वेदा बेटा काय म्हणालीस आता, पुन्हा म्हण। त्याबरोबर वेदा पुन्हा तेच शब्द बोलते, बाबा माझ्या आईला थांबव, जाऊ देऊ नकोस। आता वेदाने पुन्हा असे शब्द म्हटल्यानंतर माया म्हणायला लागते, अथर्व वेदाचं ऐकू नकोस, लहान आहे ती, तिला काय कळतंय, ती उगाचच्या उगाच काहीही बोलतेय, पण ही मुलगी चांगली नाहीये, अरे हिने फसवून लग्न केलंय, आपल्याला हिला इथे राहूच द्यायला नको, ताबडतोब हिची हक्कलपट्टी केली पाहिजे। तुला मी सांगितलेलं कळालं नाहीये का, चल चालती हो इकडनं, निघ। आणि मग ती पुन्हा एकदा मीराला हकलवायला लागते। त्याबरोबर आता अथर्व मध्ये पडतो आणि मीराला थांबवतो। तो मायाला सांगतो, माया 1 मिनिट शांत बसशील का,
हे बघ, डॉक्टरांनी सुद्धा वेदापुढे हात टेकले होते आणि ती गोष्ट मीराने करून दाखवली आहे. मीरामुळे आज वेदा बोलायला लागली आहे. अंबिकानंतर वेदाने पहिल्यांदा मीराला आई अशी हाक मारली आहे. याचा अर्थ तिने स्वतःहून मीराला आई म्हणून स्वीकारले आणि जर तिने स्वीकारलंय तर मग मीरापेक्षा चांगली मुलगी मला वेदासाठी आई म्हणून नाही मिळू शकत. आणि जर वेदाने ही गोष्ट स्वीकारली असेल ना तर मी मीराला माझी बायको म्हणून एक्सेप्ट करायला तयार आहे. मीरा, तुला कुठेही जायची गरज नाही आहे, तू याच घरामध्ये राहशील. त्याबरोबर आता दादासाहेबसुद्धा सांगतात की अथर्वचा निर्णय पटतोय मला. सध्या आपल्याला आपल्याबद्दल नाही तर वेदाबद्दल विचार करायला हवा. आता मग मीराचा गृहप्रवेश करण्याची वेळ असते. मंजिरी, नर्मदा, त्याचबरोबर माया सगळ्याच जणी जाऊन मागे उभे राहतात. कोणीही पुढे यायला तयार नसतं. मग आता मीराचा गृहप्रवेश करणार तरी कोण? मग शेवटी अनन्या पुढे येते आणि औक्षणाचं ताट तिने हातात आणलेलंच असतं. मापही तिने आणलेलं असतं. माप समोर ठेवते आणि मीराला म्हणते, वहिनी माप ओलांड आणि घरात ये. आणि ती स्वतः आता मीराचा गृहप्रवेश करून घेते. मात्र मीराचा एक हात पकडून तिच्या बाजूला घट्ट तशीच उभी राहते. मीरा बिचारी खूप जास्त ढसाढसा रडत असते. तर आता नवरीच्या वेशामध्ये मीराला बघून अंबिकाला फार जास्त आनंद झालेला असतो. कारण तिला या गोष्टीचं समाधान असतं की आता आपली मुलगी ही कोणा चुकीच्या हातात नाही तर आपली मुलगी ही योग्य हातात आहे. आपलीच धाकटी बहीण आपल्या मुलीची व्यवस्थित काळजी घेईल याची खात्री अंबिकाला असते. मित्रांनो, शेवटी ती म्हण आहेच की, माय मरो आणि मावशी जगो. आता इथे काहीसा तसाच प्रकार घडला आहे आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की मीराचं आता किती प्रेम आहे वेदावरती. त्यामुळे आता पुढे सगळं काही चांगलं घडू शकेल अशी आशा आपल्याला जरी वाटत असली तरीसुद्धा माया आणि मंजिरी ह्या दोघी जणी काही मीराला सुखाने जगू देणार नाही हे आपल्याला माहिती आहे. आता त्या मीराला त्रास देण्यासाठी काय काय करणार हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्ही आपले व्हिडिओ पाहत चला. तर आता मंजिरी ही ज्यावेळेस अनन्या मीराचा गृहप्रवेश करत असते त्यावेळेस मनातल्या मनात म्हणत असते की मला जे सांगितलं होतं ते खरं तर होणार नाही ना. एक आत्मा आणि एक व्यक्ती मिळून मला नडणार आणि मला ते खूप महागात पडणार. हीच असेल का ती व्यक्ती? नाही, जर असं असेल तर मला ह्या मुलीला घरात राहूच द्यायचं नाही आहे. मला हिला काही करून घराच्या बाहेर काढावंच लागेल. मला त्यांची जोडी तोडावीच लागेल असा विचार आता इकडे मंजिरी मनात करत असते. तर दुसरीकडे मीराने आता घरात गृहप्रवेश केलेला असतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत